तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे। ठाण्यामध्ये ना तळावपाळीच्या अपोजिट साईडला छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे आणि या मैदानामध्ये ना ती महोत्सव चालू आहे। उद्योजकांची भव्य बाजारपेठ असे एक्झिबिशन इथे चालू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना 12 मार्चला चालू झालं आणि याची शेवटची तारीख आहे 17 मार्च आणि या एक्झिबिशनची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत। आणि हे बघा इकडे हा जांभळी नाक्याचा सर्कल आहे, तिकडे त्यांना तळावपाळी आहे आणि तळावपाळीच्या अपोजिट साईडला त्यांना हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे, इकडे हे एक्झिबिशन चालू आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि ही उद्योजकांची भव्य बाजारपेठ मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते बघूया। हे बघा इकडे त्यांनी असा बोर्ड लावलेला आहे, ती महोत्सव 10 मार्च ते 17 मार्च ह्याची तारीख आहे। महिला उद्योजकांची भव्य बाजारपेठ 10 मार्च ते 17 मार्च मध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत ना ते इकडे त्यांनी वेळापत्रक लावलेलं आहे। तर इकडे ना आल्यानंतर पहिलाच स्टॉल हा कंदी पेढ्यांचा स्टॉल आहे। यांच्याकडे ना कंदी पेढे ठेवलेले आहेत। दादा हे कसं पॅकेट आहे सांग ना? 150 रुपये पाव आहे। हे 150 रुपये पाव का कंदी पेढे? आणि हे मावा पेढे 130 रुपये पाव का? 120 रुपये साधे। आणि हे साधे पेढे आहेत ते 120 रुपये पाव किलो। त्यानंतर इकडे जे ना बाजूला हा चकलीचा स्टॉल आहे। या भाजणीच्या चकली आहेत का की गहू चकली आहेत का घरगुती? कसं पॅकेट आहे हे? 140 रुपयाला पाव किलो। आणि हा कोणता चिवडा आहे? रोस्टेड चिवडा। अच्छा, पोह्याचा रोस्टेड चिवडा आहे आणि हा नाचणीचा चिवडा आहे आणि हा ज्वारीचा चिवडा आहे। सगळे रोस्टेड चिवडे आहेत, फ्राय केलेले नाही आहेत। आणि हे पॅकेट कसं आहे ताई? 70 रुपयाला। कोणतं पण पॅकेट 70 रुपयाला। आणि यांच्याकडे आहेत ना घावणे पीठ, नाचणीचं पीठ पण अवेलेबल आहे। हे कसं पीठ आहे की? अच्छा, 50 रुपये किलो तांदळाचं पीठ आहे, घावण्यासाठी आहे ना नाचणीचं। आणि नाचणीचं पीठ आहे 70 रुपये किलो। त्यानंतर इकडे ना तुम्ही बघू शकता हा ज्वेलरीचा स्टॉल आहे। अच्छा, सगळे स्टोनचे आहेत का? हे जे आहे ते मार्बल पीठ आहे। मार्बल पीठ म्हणजे काय माहिती आहे का? मार्बलच्या स्टोनची जी पावडर निघते ना त्या पावडर पासून हे पीठ बनवले जातात तर ते हे। अच्छा, हे ते स्टोन आहेत का? ह्याची शाईन पण खूप वेगळीच आहे, एकदम शाईन जाणार नाही ना याची, अशीच्या अशीच राहणार। हे बघा कॅट आय स्टोन मध्ये आहे ते, ही पण खूप सुंदर आहे। राजवर्की बोलतात का याला? याला इंग्लिश मध्ये सनस्टोन बोलतात। अच्छा, सनस्टोन। हे टायगर स्टोन आहे। अच्छा, हे टायगर स्टोन आहे यांच्याकडे। असे सगळे त्यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि त्यांनी इथे किंमत पण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही। 450 रुपीजला आहे ते स्क्वेअर मध्ये। ही बघा ही लॉंग माळ आहे यांच्याकडे। हा, मॅग्नेटिक लॉक वरती आहे का ते? इथे ओपन करायचं। अच्छा, इनसाइड मॅग्नेट आहे बघा। इनसाइड मॅग्नेट आहे, ते दिसत नाही तुम्ही। आता हा जो मॅग्नेट आहे तुम्ही पुढे ठेवलात ना पॅन्डल सारखा दिसतो। बरोबर आहे, बरोबर। आणि मागे टाकला तर पूर्ण पंच होणार, गोफ होते। बरोबर आहे। एक लॉंग आहे, एक सिंगल आहे, एक बंच आहे आणि एक गोफ आहे। असे चार पद्धती वापरू शकता त्याच्यामध्ये। आणि याची किंमत किती आहे आता? हे 500 रुपयापासून स्टार्ट आहे। 500 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे का यांची? हे 500। अच्छा, हे 500 रुपये वाले आहेत का? हे 600 ची एक माळ आहे। अच्छा, ही 600। हे 700 वाला आहे। या सगळ्या 700 रुपयाच्या। अच्छा, ते पॅटर्न, हा पॅटर्न आहे 700 रुपयाचा। आणि त्याच्यानंतर 800 वाला। अच्छा, हे 800 रुपये वाले आहेत आणि हे आहे 1000 वाला। हे 1000 रुपये वाले आहेत। आणि याची किंमत किती आहे आता? 350 चा 300 ला। 350 रुपये प्राइस आहे, पण तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट आहे इकडे 300 रुपयाला। लहान मोठं कोणतेही। अच्छा, ह्याच्यामध्ये का? इथून इथपर्यंत कोणते बघा ह्याच्यामधले कोणते पण तुम्ही इयरिंग्स घ्याल ना, जॅपनीज पॅटर्न मध्ये पण आहे त्यांच्याकडे। हे वाले आहेत ना हे 200 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे जॅपनीज मध्ये। आणि हे जे क्रिस्टल वाले आहेत ना हे 300 रुपीज यांची प्राइस आहे। आणि त्यानंतर हे कोरियन आहेत का? हे बघा हे सगळे कोरियन इयरिंग्स आहेत आणि ह्यांची किंमत किती आहे आता? 250 रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस। त्यानंतर आहे ना इकडे तुम्हाला आहे ना लिनन कुर्त्याचा असा स्टॉल बघायला मिळणार आहे। बघा इकडे मागे लावलेले आहेत ना सगळे लिननचे ड्रेसेस आहेत आणि याची किंमत आहे ना फक्त 2800 रुपये आहे याची किंमत। आणि यांच्याकडे आहे ना तुम्हाला असे रेडीमेड ब्लाऊज पण बघायला मिळतील। ह्याची किंमत आहे ना फक्त 900 रुपीज आहे या ब्लाऊजची किंमत। आणि हे जे इकडे ठेवलेले आहेत ना ह्याची किंमत आहे ना 1900 रुपये आहे। हे पूर्ण वर्क केलेले आहेत। आणि ह्यांच्याकडे आहे ना लिननमध्ये असे आहेत ना लॉंग कुर्ती पण बघायला मिळतील। हे बघा हे लॉंग कुर्ती बघतायत ना, याची किंमत फक्त आहे ना 1400 रुपये आहे। फक्त 1400 रुपये किंमत आहे लॉंग कुर्तीची। आणि यांच्याकडे शॉर्ट टॉप पण आहे 800 रुपीजला।
त्यानंतर इकडे आहे ना हा ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना ही ज्वेलरी आहे ना हे बोरिवलीला मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि स्वतःची त्यांची फॅक्टरी आहे आणि त्यानंतर डायरेक्ट फॅक्टरीमधनं इकडे विकायला आणतात आणि हे पूर्णपणे हँडमेड आहेत म्हणजे हाताने बनवलेले आहेत हे आणि याची किंमत आहे ना फक्त 180 रुपये. हे बघा याच्यामध्ये तुम्ही कोणता पण घ्याल ना फक्त 180 रुपयाला. बघा आपण एक मल्टी कलरमध्ये इकडे एक हा पण फक्त 180 रुपयाला मिळेल. याच्यातलं कोणती पण तुम्ही ज्वेलरी घ्याल नाही फक्त 180 रुपयाला तुम्हाला एक मिळणार आहे आणि 350 रुपयाला 2 मिळणार आहे. त्यानंतर इकडे ना हा असा वांगणीचा स्टॉल आहे आणि हे ना सगळे इकडे अंध व्यक्तींनी बनवलेल्या वस्तू यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता या बॅग्स वगैरे आहेत ना या पूर्ण आहेत ना अंध व्यक्तींनी बनवलेल्या आहे. ही बॅग आहे ना फक्त 300 रुपीजला आहे. ते बघा या बॅग आहेत ना या 300 रुपीजला आहेत आणि खूप मस्त अशा मजबूत तुम्हाला इकडे या बॅग बघायला मिळतील. ह्याची किंमत फक्त 300 रुपीज आहे आणि त्यापेक्षा ही मोठी साईज घ्याल ना तर याची किंमत 500 रुपीज आहे. त्यानंतर इकडे ना उत्कर्ष स्वयंसहायता समूह महिला बचत गटचा असा हा ना हनी बर्डचा असा स्टॉल आहे. इकडे ना तुम्हाला हनी बघायला मिळेल. बघा यांच्याकडे ना शुद्ध नैसर्गिक मध 100% नॅचरल रॉ मध असं मिळेल आणि त्यांनी डेमोसाठी आहे ना हे मधाचं छत असतं ना हे पण इकडे तुम्हाला बघायला मिळेल. हे फॉरेस्ट हनी कितीला आहे? 90 रुपयाला 125 ग्राम आहे आणि हे केजी कितीला आहे? 1 केजी 570 रुपयाला 1 केजी आहे हे फॉरेस्ट हनी. त्यानंतर हे कोणतं आहे? अजवाईन हनी. अजवाईन हनी कसं आहे 1 केजी? अच्छा हे बघा इकडे सगळी आहे ना तुम्हाला प्राइसिंग बघायला मिळेल. सगळ्या नीम जामुनची आहे 999 1 केजी याची प्राईज आहे आणि याच्यावरती ना तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. तुम्ही प्राईज इकडे बघू शकता सगळ्यांची. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता आहे ना पंढरपूरवरून आलेले आहेत आणि यांच्याकडे ना शेंगदाण्याची चटणी. त्यानंतर हा तुम्ही मका चिवडा बघू शकता. हा मका चिवडा हे पॅकेट कितीला आहे का? 100 रुपयाला पॉकेट. अच्छा 100 रुपयाला पॅकेट आहे. अच्छा हे ड्रायफ्रूट मिक्स आहे ना? सगळे ड्रायफ्रूट मिक्स आहेत ना? अच्छा टेस्ट पण छान आहे. खूप मस्त चिवडा आहे हा. आणि अमेझॉन वर पण जातो आउट ऑफ. अच्छा अमेझॉन वरती पण तुम्ही हे सेल करता का? ओके. आणि ते भाकरीचं पॅकेट कितीला आहे का? भाकरीचं पॅकेट 60 रुपयाला 5 भाकरी. 60 रुपयाला 5 भाकरी आहेत का ज्वारीच्या पिठाच्या? चुलीवर केलेल्या आहेत ना पूर्णपणे त्या? ओके. त्यानंतर ही शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही बघू शकता. ही चटणी कशी आहे? आणि ती आहे 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. 3 महिन्यापर्यंत राहते ना ही? खराब नाही होती बघा. ही 3 महिन्यापर्यंत राहते आणि ही खराब नाही होत. त्यानंतर ह्या बॅग पण बघू शकता तुम्ही. मस्त कलरफुल अशा बॅग्स आहेत ना. ह्या फक्त तुम्हाला 30 रुपीजला मिळणार आहे तिकडे 30 रुपयाला. त्यानंतर इकडे तुम्हाला आहे ना हे कॉम्पॅक्ट टेबल बघायला मिळतोय. हा टेबल आहे ना तुम्ही फोल्डिंग करून कुठेही कॅरी करू शकता. तुम्ही पिकनिकला वगैरे गेलात किंवा असं काय असेल कॅम्पिंग वगैरे करणार असेल ना तिकडे हा टेबल तुम्हाला यूज होऊ शकतो. हा बघा आपल्याला हे फोल्ड करून दाखवता येत आता हा टेबल. 4 जणांची सिटिंग कॅपॅसिटी आहे या टेबलवरती. 4 जण बसून आहे ना आरामात तुम्ही काय खाऊ पिऊ शकता त्याच्यावरती बसून. आणि हे बघा अशा प्रकारे हा पूर्ण फोल्ड होतो आणि त्याला लॉक पण आहेत. असं लॉक करून तो तुम्ही तुमच्या आहे ना कारमध्ये वगैरे ना तुम्ही ठेवून कुठेही हा घेऊन जाऊ शकता. आहे बघा यांनी ते बॅनरवरती दाखवलेलं पण आहे. आणि हे ना खूप वेट पण घेतो हा टेबल. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती उभे आहेत आणि हा त्यांचा खालती आहे ना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. इकडे तुम्ही कॉल करून आहे ना हा तुम्ही फ्री होम डिलेवरी पण मागवू शकता. आणि या टेबलची किंमत आहे ना फक्त 6500 रुपये आहे. इकडे तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळणार आहे 6500 रुपयात फक्त. त्यानंतर इकडे ना हा असा राजस्थानी चप्पलचा स्टॉल आहे. यांच्याकडे ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राजस्थानी चप्पल तुम्हाला बघायला मिळते. हे बघा ही पण एक तुम्ही बघू शकता. ही मेटल वर्क केलेलं आहे त्याच्यावरती. हिची किंमत आहे ना फक्त 300 रुपीज आहे. 300 रुपये किंमत आहे हिची फक्त. आणि याच्यामध्ये ना खूप सारे कलर पण तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा हा एक कलर आहे ना याची पण किंमत फक्त 300 रुपये आहे. आणि त्यानंतर हे बघा ही ब्लॅकवाली एक तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि वरती असं वर्क केलेलं आहे. पण तुम्हाला 300 रुपयाला मिळणार आहे फक्त. त्यानंतर आहे ना हे तुम्ही असे राजस्थानी जुती पण बघू शकता. हे पण आहे ना ह्याच्यावरती पण असं मेटलचं वर्क केलेलं आहे आणि हे फक्त तुम्हाला आहे ना 250 रुपीजला बघायला मिळणार आहे इकडे. आणि त्याच्यामध्ये आहेत ना तुम्ही इकडे हे खालती बघू शकता. हे सगळे कलर आहेत ना 250 रुपीजला मिळणार आहेत तुम्हाला.
आणि ह्या ज्या चप्पल आहेत ना ह्या पण तुम्हाला इकडे आहेत ना फक्त 250 रुपीजला मिळणार आहे आणि हे त्यामध्ये कलर पण तुम्हाला इकडे बघायला मिळतील फक्त 250 रुपीजला. आणि इकडे तुम्हाला लहान मुलांसाठी पण खूप व्हरायटी बघायला मिळेल. हे बघा हे जे लहान मुलांचे आहेत ना ह्याच्यामधलं कोणतं पण तुम्ही शूज घ्याल ना हे फक्त तुम्हाला 200 रुपीजला मिळणार आहेत. हे बघा हे पण आहेत ना हे फक्त 200 रुपीज याची किंमत आहे. त्यानंतर हा एक तुम्ही शिवारी मसाले असा स्टॉल बघू शकता. ताई आहेत ना हिंगोली जिल्ह्यावरून आलेले आहेत. त्यांच्याकडे ना हिंगोलीची प्रसिद्ध हळद पण तुम्हाला इकडे बघायला मिळेल. हे बघा ही ओली हळद आहे. ही ओली हळद पण तुम्हाला इकडे मिळून जाईल. त्यानंतर हे पॅकेट कितीला आहे की 100 रुपयाला हे पॅकेट आहे. 200 रुपये किलो आहे. आणि त्यानंतर हे 150 रुपये अर्धा किलो हे हळदीचं पॅकेट आहे. ही हिंगोलीची आहे ना प्रसिद्ध हळद आहे. आणि ही ओली हळद कशी बोलली तुम्ही 200 रुपये किलो आहे का ही ओली हळद. हे बघा दुधामध्ये लोणच्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि हे ना चेहऱ्यावरती तुम्ही लेप लावण्यासाठी पण या ओल्या हळदीचा यूज करू शकता. चेहऱ्यावरचे डाग वगैरे निघून जातात. आणि हे बघा यांच्याकडे ना हे प्राइस आहे की तुम्ही प्राइस बघू शकता हे सगळ्या हळदीची. आणि यांच्याकडे मसाले पण आहेत त्याची पण तुम्हाला इकडे प्राइस बघायला मिळेल. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना इकडे असा हा बॅग त्यानंतर साडी कवर त्यानंतर असा सगळ्या पाऊच वगैरेचा स्टॉल आहे. यांच्याकडे खूप मस्त मस्त घरात यूज होणाऱ्या वस्तू इकडे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा हे छोटे पाऊच तुम्ही बघतात ना ह्यातला कोणता पण घ्याल ना फक्त 30 रुपीजला इकडे तुम्हाला मिळणार आहे. और ये क्या है फोल्डिंग बॅग आहे. अच्छा 8 ते 10 किलो याच्यामध्ये तुम्ही सामान कॅरी करू. अच्छा फोल्डिंग बॅग आहे ही 8 ते 10 किलो आहे ना याच्यामध्ये तुम्ही सामान कॅरी करू शकता. याची किंमत किती आणि 50 रुपये याची किंमत आहे फक्त. आणि त्यामध्ये पण तुम्हाला ना वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतील. आणि खूप कॉम्पॅक्ट अशी तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता अशी ही बॅग आहे. त्यानंतर आहे ना ही बघा ही तुम्ही ट्रॅव्हलिंग बॅग पण बघू शकता. हे त्यांनी स्वतः घरी मध्ये स्टिच केलेले आहेत प्रोडक्ट हे त्यांनी बनवलेले. आणि याची किंमत किती आहे? 650 आहे. 650 रुपये याची किंमत आहे. 550 आहे. त्यानंतर ही 600 रुपयाला आहे. आणि ती वरची छोटीवाली 550 रुपयाची आहे. 3 साईज यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे स्टोरेज बॉक्स पण तुम्ही इथे बघू शकता. हा वाला स्टोरेज बॉक्स कितीला आहे? 300 रुपीजला आहे. आणि त्यापेक्षा मोठा 350 रुपीजला. आणि ह्या अशा टिफिन बॅग पण यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील. हे टिफिन बॅग कितीला आणि हे बघा ही 100 रुपीजला आहे. त्यामध्ये पण आहेत ना खूप तुम्हाला डिझाईन इकडे बघायला मिळतील. त्यानंतर आहे ना इकडे तुम्हाला हे ज्वेलरी ऑर्गनायझर पण बघायला मिळतं. खूप सुंदर आहे. याच्यामध्ये जवळजवळ आहेत ना 1 2 3 4 5 13 खण आहेत ह्याच्यामध्ये. आणि याची किंमत किती आहे? 350 रुपयाला तुम्हाला फक्त मिळेल इकडे. त्यानंतर आहेत ना ह्या छोट्या हँडबॅग पण तुम्हाला इकडे बघायला मिळतील. ह्या आहेत ना फक्त 100 रुपीजला आहेत. ह्यामधली कोणती पण घ्याल तर. आणि हा त्यांचा नंबर आहे नकुल बॅग्स म्हणून आहे. त्यानंतर इकडे ना तुम्हाला हा सफेद कांदा पण बघायला मिळेल. हे ना अच्छा अलिबागचा कांदा आहे बघा. ह्या आहेत ना 250 रुपयाला जुडी आहे ही. औषधी कांदा आहे हा खूप. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही छोटी साईज घ्याल नाही तर ही 230 रुपयाला इकडे तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यापेक्षा पण छोटी साईज आहे ना ही 200 रुपीजला मिळेल तुम्हाला इकडे. असा तुम्हाला इकडे ना हा सफेद कांदा पण बघायला मिळेल. तर गाईज तुम्ही बघितलं आपण अशा प्रकारे हे उद्योजक भव्य प्रदर्शन आपण आज एक्सप्लोअर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.